खास करून. आणि त्या पहिल्या प्रवासामध्ये हेमेंद्रनं केलेल्या या मैदानावरचा खेळ तो व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि हेमेंद्रची ती एक इनिंग होती 50 धावेची, तीही खूप महत्वाची राहिली होती. त्यामुळे भरपूर काही गोष्टीच्या चर्चा आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत सर एक्सपिरियन्स नक्की या मैदानावरती दाखवतील. दुसऱ्या बाजूने तुकाराम सरांचाही आपण आवाज ऐकतात. आणखीन एक मॅच आहे, त्याच्यानंतर सेकंड राऊंडच्या ओव्हर्स असतील त्या 4 षटकांचा करण्याचा जो निर्णय आहे तोही मात्र घेण्यात आलेला आहे. चंदन सर 11 आणि आर के डोंगरपाडा आपण आल्याची नोंद करा आणि V24 बॉय चंदन सर आपण फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय यांच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. कस्टमरचा चेंडू ऑन साईडला, अत्यंत सुंदर फटका विजयच्या बॅटमधनं. आणि ध्येय मोठं असेल ना तर धेप देखील मोठी घ्यावी लागते, हे विजयला खूप चांगलं माहिती आहे. आणि तुम्ही प्रथम बॅटिंग करताय त्यावेळेला धनंजय मोठी धावसंख्या उभारायची आहे, तर त्याचा स्टार्ट खूप चांगला झाला आहे. सुरुवात खूप चांगली केली विजयनं. तो खेळतोय या उत्तुंग षटकाराने 6 वरती. हेमंतचं षटक आणि हेमंतचं काय स्वागत झाले. स्वॅग से करेंगे स्वागत. धावसंख्या 6, गोलंदाजी मार्कमध्ये हेमेंद्र. राऊंड विकेट. ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. दुसरा चेंडू ऑफटमच्या बाहेर आणि यावेळेला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या बिनबाद 6. हेमेंद्रचं षटक अत्यंत महत्वाचं आहे. बीमरसाठी या ठिकाणी टीव्ही अंपायर आमच्याबरोबर बिझी आहेत, निखिल असतील. विजय दीपक ही जोडी आणि आता ऍक्शन रिप्ले. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉल. पुढचा बॉल फ्रीट असेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 7. हेमेंद्र तयार, समोर विजय मात्रे. लोअर पुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 8 धावा. एक पारितोषिक येतात विजय मात्रे यांच्यासाठी. आमचे मित्र ओमकारजी कदम यांच्या माध्यमातून साईच्या 1000 रुपयाचं पारितोषिक असेल 3 षटकारांसाठी विजय मात्रे यांच्यासाठी ते लावण्यात आलेले आहेत. हेमेंद्र हे षटक आहे अत्यंत महत्वाचं. धावफलकर दाबा आहेत 8. विजय 7 वरती घेतोय. दीपकने अजूनही आपलं खातं खोललं नाही, त्याला आता संधी मिळाली आहे. एक फ्लँक टी पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षक. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू बपनच आमच्या बाजूला वळत आहेत, वाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या आता 9 वरती पोहोचते. मिस्टर एस्टर धनंजय धावसंख्या वाढली. एक्स्ट्रा धावा देखील काउंट केल्या जात आहेत, कारण ज्यावेळी तुम्ही एखादा सामना खेळताय त्या एक्स्ट्रा रन जे असतात ना ते शेवटी मॅटर करतायत. विजय आणि पराभव मधलं अंतर सांगून जाणारे देखील एक्स्ट्रा रन असतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा. स्ट्राईक इनवरती आपण पाहिलं तर दीपक एक महत्वाचे खेळाडू आहेत. हेमेंद्र तयार. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी मनीष पोहोचलाय. फिल्डिंग करेपर्यंत एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हितांशु पाटील त्या ठिकाणी फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. 3 षटकारासाठी साईच्या कडून ओमकारजी कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघातील बॅटर्ससाठी ते पारितोषिक मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. महत्वाचा सामना, अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एनसीसी नारंगी संघाकडून गोलंदाजी करतोय हेमेंद्र. धावसंख्या 11. ओ सुरेख चेंडू ऑफटमच्या थोडासा बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. हेमेंद्रनं दीपकला चकवलंय. चेंडू डॉट. धावसंख्या 11. 11 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. हेमेंद्रला आपण पतात कमबॅक करणं जाणतायत या मैदानावरती आणि ते दाखवण्याचा प्रयत्न हेमेंद्र करतायत. पाठीमागे हितांशु पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला हा पाहायला मिळालात. यानंतर चंदन सर 11 आणि आर के डोंगरपाडा या 2 संघादरम्यान आपल्याला पुढचा मॅच पाहायला मिळेल. हेमेंद्र तयार.
पुढे टाकलेला बॉल त्या ठिकाणी जेलचेची संधी. पहिला विकेट आहे तो पहिला विकेट गमावला दीपकच्या स्वरूपानं. टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगावनं धक्का लागला पहिला. धावफलकावरती असताना धावा 11. ॲक्शन रिप्ले पहा. हा चेंडू खेळत असताना ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा हा टास आणि तो अंगलट आलाय. इथे हेमेंद्रनं विकेट प्राप्त केले. अत्यंत महत्त्वाचे विकेट या ठिकाणी मिळतोय. शिरगाव संघाला मोठा धक्का मिळतोय. तर हेमेंद्रनं या मॅचमध्ये पहिलं यश प्राप्त करत असताना पहिला मोरा टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू हेमेंद्रनं या ठिकाणी प्राप्त केलाय. धावसंख्या 11. नेल्सन आकडा आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ म्हणजे 7. दीपकची खेळी संपुष्टात. त्याने धावा केल्या 2. 3 चेंडूला सामोरं गेला आणि यात धनंजय दीपकचा जो खेळ होता तितका बहारदार नव्हता. आत्मविश्वासाने बॅटिंग त्याने नाही केली आणि फुटबॉल नव्हतं. विशेष करून 4थ्या 5व्या 6व्या स्टंपवरचे चेंडू खेळत असताना कुठेही फुटबॉल नव्हता. प्रत्येक वेळी तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हेमेंद्रला एक मोठं यश मिळालेलं आहे. येस डेफिनेटली. आणि त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये जाणवल्या होत्या. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या माध्यमातून नवीन बॅटर विकास पाटील दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हेमेंद्र विकेट टेकर खेळाडू म्हणून ओळखले जात आहेत. जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर नो बॉल हाताळला परंतु कमबॅक करणं जाणतायत. या ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहेत. संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून माझी भूमिका काय आहे, माझी जबाबदारी काय आहे ते मात्र हेमेंद्र मैदानाच्या मध्ये दाखवत आहेत. ओ द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. 30 सेकंदच्या आत खेळाडू आहेत. पाटला केला जाईल बॉलचा. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिल्याचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. 13 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये रनही आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये एक विकेट जो आहे तो विकेट शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं गमावला आहे. या डीजेकडे जाऊया दीपककडे आणि लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत सरांकडे येऊया. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. NPN वरती सध्या आपण ही स्पर्धा पाहताय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अत्यंत सुंदर. करंट रन रेट 13चं कारण पहिल्या षटकात 13 धावा आणि त्यामध्ये विजेचा अत्यंत महत्त्वाचा 7 धावांचा वाटा. एका बाजूला स्टार्ट आपण बघू शकता. हेमंतच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानं खूप चांगलं पुनरागमन केलंय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 13/1. विजय 7 विकास 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सनी. श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरीच्या माध्यमातून अत्यंत दिमागदार आयोजन आणि एक परंपरा या स्पर्धेची मी तुम्हाला निश्चितच सांगेल. गोलंदाजी मार्कवरती डावखुरा फलंदाज सज्ज असेल. विजय ऑन स्ट्राइक इज प्लेइंग ऑन 7 नाव स्कोर 13/1. सनी समालोचन कक्षाकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. थर्ड मॅन पॉइंट कव्हर. एक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आणि 1 मिड ऑफ. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर परंतु खोलवर टप्प्यावर टाकला चेंडू ऑन साईडला खोदून काढलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू पकडे थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. डेगॉटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचले 15 वर. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती डबल तिथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तो मानसिक दबाव मैदानाच्या मध्ये निर्माण कशा प्रकारे फिल्डरवरती करू शकतोय ना ते मैदानाच्या मध्ये दाखवण्याचं काम करतायत. सनी पुन्हा तयार आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर विजय म्हात्रे मंचावरती. आदरणीय नरेशजी पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय राजूदादा भुईर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. शिरगाव गावचे एक अनमोल असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हरिचंद्र पाटील मामा, निलेशजी पाटील सध्या आपल्या मंचावरती आहेत. सनी हाफ ट्रॅकर बॉल. या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र पाहायला नाही मिळाला. डॉट बॉलची आपण समाप्ती पाहू शकताय. निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये तर डॉट. आपटबार टाकलाय. VB करमरकर नेहमी म्हणायचे की आपटबार हा चांगला फुटला पाहिजे आणि आता आपटबार चांगला फुटलाय आणि चेंडू टाकत असताना तुमच्याकडे फारसा वेग नाही परंतु त्याची दिशा चांगली आहे. अगदी डोक्यावरून हा चेंडू उसळी घेता निघून गेलेला आहे. सनीचं अत्यंत महत्त्वाचं षटक. धावसंख्या 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय ऑन स्ट्राइक 9 वरती खेळतोय. हो डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या बाजूला बळत आहेत. हात करतायत. समांतर धावा आहेत. अमांतर या मिस्टर इस्टरनं धावसंख्या पोहोचली ती आता 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना NCC नारंगी आणि शिरगाव या 2 मातंबर संघामध्ये धनंजय फार मोठं बॅटल मैदानावरती पाहायला मिळतंय.
आणि असे दोन संघ आहेत ना प्रशांत सर की एकमेकांच्या अगेन्स्ट भरपूर वेळा खेळल्यात. म्हणजे चंदन सरचं क्रिकेट ज्यावेळी म्हटलं ना, नारंगी असू द्यात, गासपाडा असू द्यात, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जयदुर्गा रायपाडा, हे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना V24चा संघ भरपूर वेळा आमने सामने येत असतात. त्यामुळे डावपेच माहीत आहेत. सनीचा बॉल पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटमध्ये बॉल येत नाहीत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. मनीष एक सेफ खेळाडू म्हणून ओळखले जातात, एक फिल्डर म्हणून चांगली कामगिरी आणि अष्टपैलू खेळ. नेहमी मनीषची बॅटिंग देखील आपण पाहिलं तर स्टार्टिंगमध्ये खूप चांगली असते आणि ते मात्र तो मैदानाच्या मध्ये फिल्डिंग मधून दाखवत असताना पाहायला मिळत आहे. उत्तम प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा नमुना मैदानावरती पेश करत असताना सनी गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. धावसंख्या 17, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा सामना. शिरगाव NCC नारंगी बी या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण NPN या यूट्यूब चॅनलवरती. श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरी. यापूर्वी आपण अनेक वर्षाची स्पर्धा पाहिली. निश्चितच या स्पर्धेने सातत्यानं अनेक संघांना संधी दिलेली आहे. 60-70 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण सातत्याने पाहिलेत. परंतु 5 वर्षाच्या विश्रांतीनंतर दिमागदार स्पर्धा श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून. अकुंडबद्ध चेंडू होता, टप्पापर्यंत आतमध्ये आला, बॅकपुढे जाऊन शॉर्ट आर्म पूल करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाही. चेंडूचा स्कोअरला गेला. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 19 वरती. इथे हा फटका खेळत असताना तितकं टायमिंग प्रॉपर नव्हतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट धनंजय, हेड पोझिशन. चेंडूवरती नजर नाही आहे आणि तुम्ही फुल करण्याचा प्रयत्न केला. वेग भन्नाट आहे गोलंदाजाचा सनीचा आणि त्याचा त्याला फायदा मिळतोय. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत. एकोणीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सनी पुण्यादा तयार आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर विकास पाटील ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. बॅटची एज पाठीमागे हेमेंद्र होते. घेतला हेमेंद्रनं कॅच. विकास पाटील यांना मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम शिरगाव स्पोर्ट शिरगावला. सनी ऑन मनी ऍक्शन. बॅट्समन उभा होता. तंत्र नाहीये, आत्मविश्वास नाहीये आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळालाय. धक्का क्रमांक 2. धनंजय, अजूनही यापूर्वीचा एक सामना आपण बघितला होता, तिथेही तसंच घडत होतं. आपण चेंडू खेळत असताना चेंडूच्या रेषेत येत नाहीये आणि परिणामतः फलंदाज या ठिकाणी बॅटची कड लागते किंवा मिसटाईम स्ट्रोक खेळत आहेत आणि बाद होत आहेत. भरपूर वेळा कोपरीचं मैदान म्हटलं की चर्चा असते की इथे गोलंदाजाची धुलाई होते. पण दुसरी गोष्ट मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट जर तुम्ही मागच्या 3 दिवसापासून पाहिलं ना, ऑफटर्मच्या बाहेर जितकी तुम्ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलात ना, तिथे बॅटरला स्ट्रगल करावा लागलाय. असं नाही की गोलंदाज तिथे चांगली गोलंदाजी नाही करू शकत. करू शकतायत. फक्त तुमची लाईन, तुमची लेन आणि तुमच्यामध्ये असलेलं व्हॅरिएशन, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. त्या जर तुम्ही मैदानावरती प्रॉपर दाखवल्या ना, तर याही मैदानावरती तुम्ही तुमच्या नावाचा डंका वाजवू शकतायत सर. निश्चितच चर्चा अजूनही आपण पुढे जाऊन करू शकतो. धावसंख्या धावपलकावरती 19, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय 10 वरती बॅटिंग करत असताना जयनं आपलं खातं खोललेलं नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. हलकंसं अपील केलं गेलं. पंचांनी फेटाळून लावलेलं आहे आणि अशा रीतीनं षटक समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ. धावसंख्या 19, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय खेळतोय 10 वरती. जय अजूनही आपलं खातं खोलू शकले नाहीये. या षटकात सनीनं धावा खर्च केल्या 6. एक मोहरा बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. यशस्वी षटकाची सांगता. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय यादव भालचंद्र पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला सलामी देणारी ही स्पर्धा, त्यांना या ठिकाणी सॅल्यूट करणारी, मानवंदना देणारी स्पर्धा आहे. तर एक महत्त्वाचा विषय म्हणजे गोलंदाजी करत असताना आउट ऑफ द ऑप्शन जेव्हा गोलंदाजी झाले तेव्हा बॅट्समन निश्चितच या ठिकाणी संकटात सापडलेत. पण बॅट्समनलाही ऑफसाईडला जेव्हा ऑफटमच्या बाहेर चेंडू असतात तेव्हा ऑफसाईडला खेळणं गरजेचं आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग करणं गरजेचं आहे. गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करणं गरजेचं आहे. ते जमत नसल्यामुळे
अतंत्र तुमचं या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. या स्पर्धेचा आपण उल्लेख केला. ज्यावेळी एंट्री आपण करतात त्यावेळी कैलासवासी यादव भालचंद्र पाटील यांचा तो फोटो आहे. त्यांच्या बाजूला बरोबर कैलासवासी दिनकर पाटील यांचा फोटो आहे. जे प्रवीण पाटील आहेत त्यांचे वडील पिताश्री, ज्यांचं नेहमी सहकार्य राहिलं आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या स्पर्धेला. थोडं बाजूने आलो तर कैलासवासी तीर्थराज किसन पाटील जो आपल्या सर्वांचा एक मित्र होता आणि बऱ्याच वेळा तो या मैदानावरती यायचा. क्रिकेटची आवड त्यालाही होती. भरपूर काही गोष्टी आम्ही त्यांच्या जोडीने शेअरही केल्या होत्या. त्याच आपल्यामध्ये नाही, त्यामुळे त्यांच्याही आठवणींना उजाळा दिला जातोय. आणि बाजूला बरोबर आपला अर्नाळ्याचा सुपुत्र स्वर्गीय जयेश घरत यांचाही फोटो आहे जो एंट्रीला तुम्ही पाहू शकतायत. म्हणजे क्रिकेटच्या जमान्यामध्ये जयेश घरत तर नुकताच आपल्यामधून निघून गेल्यात, पण एक अष्टपैलू खेळाडू कसा खेळाडू असावा, प्रामाणिक कसा खेळाडू असावा, हे नेहमी जयेश घरत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. आज तो आपल्यामध्ये नाही आहे. त्या सर्वांना आपण मिस करतोय. दरम्यान प्लेड ऑन बॅट्समन विजयची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 3 शिरगाव संघाला या ठिकाणी मोठा धक्का बसतोय. धनंजय, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 3 नावाचा जो उल्लेख केला त्यापैकी जयेशचं जे होर्डिंग होतं ते प्रहारच्या प्रीमियर लीगमध्ये झळकावलं गेलं होतं आणि त्या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला मदत करण्यात आलेली आहे. आणि क्रिकेटच्या स्पर्धा होत राहतील. प्रहारचे या निमित्तानं मी काय या ठिकाणी उल्लेख करतोय कारण अशा स्पर्धा आहेत ज्या क्रिकेट तर तिथे प्लॅटफॉर्म मिळेल, तिथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला, पण त्या पलीकडे असे 3 विशालसारखा खेळाडू, जयसारखा खेळाडू, शेखरसारखा खेळाडू त्यांच्या घरातल्या मंडळींना, त्यांच्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला सचिनजी ढवळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं. दुसरी गोष्ट, जयेश घरत नेहमी खेळणारी एक स्पर्धा मुंबईमध्ये वडाळामध्ये वायकट्टा चषक. भरपूर वेळा ती वायकट्टा चषकमध्ये जयेश घरत आपला विरारचा सुपुत्र होता, त्यानं ती गाजवली होती. त्यामुळे या वर्षामध्ये त्या वायकट्टा चषकामध्ये जयेशला प्रत्येकानं मिस केलं होतं. त्याही गोष्टी आठवणींना उजाळा देणाऱ्या होत्या. आणि वसई विरारमधला आपला अंडरम क्रिकेट तिथेही जयेश घरत यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जात आहे. तोच एक प्रामाणिक प्रयत्न श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाच्या माध्यमातून करण्यात आला की या मैदानावरती भरपूर वेळा जयेश घरत खेळलेला आहे. मग जयेश घरत यांच्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या वतीनं होतोय. धावचूट हाताळण्याचा प्रयत्न केला. महेश पाटील आल्यात मैदानाच्या आतमध्ये. महेश पाटील म्हटलं तर खऱ्या अर्थानं एक कालावधी याही खेळाडूनं गाजवला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासाठी. जय गावडे यांना आपण पाहिलं, टॅलेंटेड खेळाडू आहेत. कारण महेशने केलेला खेळ असू द्यात किंवा जय गावडेने केलेला तो खेळ असू द्यात, ह्या गोष्टी शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला अनेक साऱ्या मॅचेस जिंकून देणार आहेत. त्यामुळे आता महेश आणि जयचा इंटेन खूप महत्वाचा असणार आहे. ही जय विरुची जोडी आहे मैदानावरती, यांच्यावरती देखील आपण चर्चा करू. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण, सुरेख गोलंदाजी. ऑफ टाइमच्या भारताचा चेंडू ऑन साईडला खेळ, लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि मला वाटतं महेश सातत्यानं आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानावरती दाखल व्हायचं. आज उशीर आलाय क्रमांक 5 वरती. आता त्याचं कारण 2 असतं, त्यावरती या चेंडूनंतर आपण चर्चा करू. प्रवीणचं हे षटक, सुंदर गोलंदाजी. धावसंख्या 20-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जयनं आपलं खातं खोललं नाहीये. महेश ऑन मार्क, इज ऑन 1, स्कोर 20-3. नवीन खेळाडूंना नेहमी पुढे आणण्याचं काम एनसीसी नारंगी संघाच्या माध्यमातून होत असतात. त्यामधील प्रवीण खेळायचा होता. बॉल थोडा टर्न झाला. बैठक स्ट्रोक लगावण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. हेमेंद्रच्या हातामध्ये निघून गेलाय. आणि नेहमी स्पेशालिटी का सांगतो मी एखाद्या गोष्टीची, चर्चा आपण का करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण नवनवीन खेळाडूंना ज्यावेळी तुम्ही पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न कराल त्यामधील त्यांचं टॅलेंट, टेम्परामेंट, ह्या सर्व काही गोष्टी टेक्निकनुसार तुम्हाला मैदानाच्या मध्ये ते दाखवू शकतायत ॲजली परफॉर्मन्स मधून. लेग कटर चेंडू टाकला होता, अत्यंत सुंदर. आणि टप्पापर्यंत तो गिरकी घेतोय आणि बॅट्समनची फिरकी पण घेतोय. उडाला चेंडू बाउन्स झाला आणि त्यामुळे बॅट्समनला अजिबात कळलेला नाहीये. अनप्लेबल चेंडू होता बॅट्समन जयसाठी. जय विरुद्धची जोडी मैदानावरती. जय आणि महेश. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. धावसंख्या 20-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील. पंचांनी हे अपील फेटाळून लावले, परंतु व्हेरिएशन बघा. पहिला लेग कटर टाकला, आता त्यानंतर क्रीजचा वापर करत असताना चेंडू स्टंप मध्ये टाकलेला आहे. हे व्हेरिएशन आहे. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना गोलंदाज. हा चेंडू पहा, सुरेख, सुंदर, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण प्रवीणकडून पाहतोय. सुंदर लेंथवरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लोअर फुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत.
मनीष जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत डबल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. हे षटक एनसीसी नारंगी संघाच्या नावावरती राहील. त्याचं एक प्रमुख कारण मैदानाच्या आतमध्ये प्रवीणनं नियंत्रणामध्ये केलेली गोलंदाजी, प्रवीणने ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेले काही बॉल हे खूप महत्त्वाचे पाहायला मिळाले. फक्त 3 रन त्याने ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 1 विकेट त्याने या षटकामध्ये मिळवलेले आहेत आणि 3 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 22 धावा आहेत. प्रशांत सर, एका गोष्टीची चर्चा आपण का करतोय, कारण वैतरणाचं क्रिकेट असू द्या, चंदन सरचं क्रिकेट असू द्यात, उद्या एक गाव एक फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्यात, आपल्या भागामध्ये ज्यावेळी क्रिकेट चालतं ना त्यावेळी बऱ्याच वेळी बऱ्याच स्पर्धेमध्ये काय होतं, 2 ओव्हरच्या मॅचेस, 3 ओव्हरच्या मॅचेस. प्रामाणिक प्रयत्न श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचा 5 ओव्हरच्या मॅचेस कंपल्सरी कशा प्रकारे खेळता येतील ॲज दी पहिल्या फेरीमध्ये तो प्रयत्न होतोय. काल तर पहिली मॅच 5 षटकांची झाली आणि शेवटची मॅचही 5 षटकांची झाली. आलेल्या वेळेवरती सर्व काही गोष्टी ठीक होत्या. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण इथे 2 षटकात तुमची गुणवत्ता तुम्ही या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवू शकत नाही, संघाला त्याचा फायदाही होत नाही आहे. धावसंख्या 22-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता नारंगीचं क्रिकेट त्यामध्ये थोडी प्रगती काय त्यावरती देखील आपण चर्चा करूया. वैतरणाच्या क्रिकेटवरती देखील चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असे प्रवीण 1 षटक 3 धावा आणि 1 गडी त्यानं बाद केला. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. हिमांशू समालोचन हितांशू गोलंदाजी मार्कवरती आहे. महेश ऑन स्ट्राईक. बॅट चिकड घेतले, क्षेत्ररक्षण चांगलं नाही झालं. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे राज भोईर. आता हा झेल पकडत असताना जसं बॅटिंगचं तंत्र आहे, बॉलिंगचा रिदम आहे, तसं क्षेत्ररक्षणाचं देखील तंत्र आहे. हा झेल पकडत असताना मला वाटतं राज थोडासा कमी पडला. मला वाटतं की आता हितांशू पाटील, धीरज पाटील यांचे बंधू आहेत, जो एनसीसी नारंगी प्रमुख संघामध्ये धीरज पाटील खेळतात त्यांचे बंधू आहेत. आणि हितांशूचाही उल्लेख त्या VGPLच्या पहिल्या सीझनमध्ये झाला होता. VGPLच्या पहिल्या सीझनमध्ये याही खेळाडू हितांशूनं केलेली कामगिरी ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोरची आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जय गावडे अटॅकिंग बॅट्समन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बॅटमधून खेळलेला फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून गेलाय. पंचांचा सिग्नल, मिळतील धावा 4, दर्जेदार चौकार. प्लेमध्ये पहा काय घडलं होतं, ज्या पद्धतीने हा चेंडू खेळलाय आणि डीप इन द क्रीज जाऊन ऑन साईडला सुंदर फटका. जय गावडे. आता यावेळेला हितांशूची जी दिशा आहे ती मिडल आणि लेग स्टंपला आहे. बॅट्समन जर आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर 5व्या स्टंपवरती उभा आहे. फॉलो करायचं होतं, परंतु तरीसुद्धा तो चेंडू त्याच्या पायावरती पडतोय आणि आखूड टप्प्याचं आहे. त्यामुळे निश्चितच एक चांगला फटका जयला खेळण्याकरता संधी मिळाली. पुढे सरसाबत चेंडू खेळायचं होतं, बॅट चिकड लागले, परंतु राजसाठी अग्निपरीक्षा आहे. राज आज चांगली कामगिरी नाही करू शकलेला आहे. त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक जे लॉंगॉन आणि लॉंगॉनमध्ये आहेत त्यांची रिॲक्शन बघा. राजची जागा बदलली का? राजची जागा बदलली. धावसंख्या 28-3. राज भोईर आमचे एक मित्र आहेत. स्माइल देखील त्यांच्या चेहऱ्यावरती ती होती कॅच सोडल्यानंतर, आणि एक वेळा नाही 2 वेळा झालं होतं तसं चित्र. धावफलकावरती धावा 28-28. फटका चांगला खेळलाय, समोर खेळलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून नेहालला बीट करत सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार 6. अत्यंत सुरेख फटका अफली बनवला आणि त्यानंतर लॉंगॉन क्षेत्रामध्ये षटकार. महेशच्या बॅटमधनं त्याच्या इनिंगमधला हा पहिला षटकार आहे. धावसंख्या 34 वरती पोहोचले. 34-3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हितांशू. उंच चेंडू उडालाय आकाशामध्ये. 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. झेल सोपा नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्कलमध्ये हा चेंडू होता. लॉकअप आणि लॉंगॉन सीमारेषेवरती, आणि अशा वेळेला निश्चित सोपा बनत नाहीये. हा झेल पकडणं सोपं नाहीये. हा पकडण्याचा प्रयत्न निश्चित झाला लॉंगॉनवरून. धावसंख्या 36-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ. धनंजय, या षटकाचा शेवटचा चेंडू शिरेक आहे आणि हितांशू हा थोडा मागणा ठरतोय. ही गोष्ट या ठिकाणी शिरगावच्या पत्त्यावरती पडते. धावफलकावरती धावा 36 धावा. हितांशू तयार. महेशसाठी समोर कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर खेळलेला हा फटका महेश पाटील यांचा ट्रेडमार्क शॉट. 6 सिक्सर. अत्यंत सुंदर फटका, देखणा फटका, नेत्रदीपक फटका. आजच्या दिवसभरातला अगदी आपण म्हटलं शॉट ऑफ द डे तरी वागवट. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय टायमिंग, सुंदर, अतिशय दर्जेदार तंत्र बघा. सफल झाला
सरळ बॅटने फ्रंट फुटवरती खेळलाय, बॅटचा चेहरा दाखवलाय, हेड पोझिशन चांगला आहे, बॉटम हँडचा वापरही अप्रतिम आहे आणि चेंडू बरोबर पत्र्यावरती, पत्रा बजाव षटकार. पत्रा तोड फोड षटकार मारलाय का प्रशांत सर, तसंही चित्र होतं. नाही, अत्यंत देखणा फटका, म्हणजे आजच्या दिवसभरातला जो आहे ना सर्वोत्कृष्ट फटका इथे आता बॅट्समन महेशने खेळलाय. त्याची गाडी रुळावर आलेली आहे, परंतु हितांशुचे षटक, एक षटक 20 धाबा, त्याला कोणताही बळी मिळालेला नाहीये. धावसंख्या 42, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिरगावसाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. शिरगावला या षटकामध्ये रन येणं गरजेचं होतं आणि तीही महेश यांची बॅट बोलणं गरजेचं होतं. सर्वाधिक मोठी गोष्ट की महेशची बॅट बोलणं, आणि महेशची बॅट आता बोलू लागल्यात. महेशची बॅट बोलल्यानंतर जय गावडेला ती 7 मिळणार आहेत. आता नारंगी संघाला थोडा विचार विनिमय करावा लागला. त्याचं कारण आहे 3 षटकांमध्ये नारंगीनं तो दबाव क्रिएट केला होता. तो दबाव एका षटकामध्ये पुन्हा एकदा मात्र बनवण्याचा प्रयत्न आता करेल का, की तो दबाव जो आता शिरगाव संघानं नारंगीवरती बनवलाय ना तो कायम ठेवतोय का, याच्यावरती देखील लक्ष आहे. धनंजय, या षटकामध्ये हितांशुने जे गोलंदाजी केली ना ती जास्त ओव्हर पिच केली, जास्त खोलवर टप्प्यात ते चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावेळेला बॅट्समनने सरळ बॅटनं बॅटिंग करत असताना धावा उभारलेत. 2 षटकार, एक लॉंग ऑन मध्ये होता आणि अगदी बाणासारखा सरळ फटका होता, बरोबर कॉम्बॅक्टच्या डोक्यावरती. सुंदर नेत्रदीपक. आणि आज जे गावडेचा जर खेळ बघितला ना तो सातत्यानं फॉलिंग स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला यश मिळत नाहीये. आज एका बाजूला महेशची बॅटिंग थोडी वेगळी आहे, सुरेख बॅटिंग केले, पण दुसऱ्या बाजूला अडखळत या ठिकाणी खेळत असताना जय धावसंख्या 42 ला 3. प्रवीण आपल्या कुटुंबात दुसरं संघाचं अतिशय महत्वाचं 5वं षटक, निर्णायक षटकाचा खेळ. जय गावडे. फुल टॉस, हवा आहे, हवेचा जोत आहे आणि त्याबरोबर मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार जाईल. फुल टॉस वरती जय बनलाय बॉस, षटकार. बॅट आता मैदानाच्या मध्ये बोलू लागलाय. ज्या प्रवीणनं 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं त्या प्रवीणवरती 5व्या षटकावरती अटॅकिंग खेळ मैदानाच्या मध्ये साकारला जातो. धावसंख्या 48, 48 धावा. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. षटकातील 3रा बॉल ओव्हर द विकेटने लोअर फुल टच बॉल सोडणार नाही. जय गावडेच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार खणखणीत षटकार. रा फुलटॉस चेंडू देणार ते बॅट्समन तुम्हाला नाही सोडणार. चेंडू मिड विकेटला पाठवलाय आणि तुम्ही एकदा नाही तर 2दा चूक केले. चुकीला माफी नाही बेटा. काय फटका सजवलाय जयनं. ज्या जयची गाडी या ठिकाणी अडखळत चालली होती तिथे आपण बघितलं तर आता जयची गाडी रंपम जाते, कारण तुम्ही त्याच्या रडारमध्ये चेंडू टाकताय, फुल टॉस देताय आणि ऑन साईडला हवा सुरू झाले. दुपारचं सत्र आहे आणि अशा वेळेला जयनं 2 कडक फटके खेळलेले आहेत, जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या आता वाढले, धावसंख्या पोहोचली 54 वरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. जय खेळतो 19 वरती, महेश 16 आणि ही जुनी जोडी आहे. शिरगाव संघाची आघाडीची जुनी जोडी आहे, ती रंगात आलेली आहे. त्यामुळे धावसंख्या जी आहे ती वेगाने वाढायला सुरुवात झालेली आहे. मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात त्याच्यावरती आक्रमण आहे, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. 2 जबरदस्त षटकार. ऑन साइडला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण सज्ज, खेळण्याची जबाबदारी जय गावडे. ऑन साइडला खेळायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. जोरदार अपील विकेट किपर आणि बॉलरने केलंय आणि फलंदाज बाद. बदला घेतला प्रवीणनं. तू जर षटकार मारू शकतोस ना तर मी तुझी विकेट पण घेऊ शकतो सांगताना या ठिकाणी गोलंदाज प्रवीण, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जय गावडेने केल्या 19 धाबा 10 चेंडूमध्ये. प्रवीणचे हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 षटकार, ही विकेट आले 4थ्या चेंडूवरती. 10 चेंडूमध्ये 15 धाबा, 2 गडी बाद धनंजय त्याने केलेत आणि पहिल्या षटकात प्रवीणनं तिखट मारा केला, पण दुसऱ्या षटकात त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर आता बदला घेतला त्याने. गरजेचं आहे कमबॅक, गरजेचं आहे कमबॅक. मैदानाच्या मध्ये प्रवीणनं केलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 54 धावा. प्रयत्न नारंगी संघ करतात की त्या 60च्या पलीकडे जी वेळ आहे ती ओलांडू द्यायची नाहीत, पण शिरगावचा प्रयत्न इंटेंट तो आहे की 60च्या पलीकडे जायचं, तो दबाव क्रिएट करायचा आणि ज्यावेळी गोलंदाजीसाठी 5 षटकामध्ये तुम्ही याल ना, एखादी जर चांगलं षटक मैदानाच्या मध्ये तुम्ही हाताळण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केला तर तो दबाव निर्माण होऊ शकतो.
आणि धनंजय फक्त सुरुवात करून चांगली चालत नाही, त्याचा शेवटी गोड करता आला पाहिजे. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. आकुटाबद्दल चेंडू फटका तर चांगला खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला केलंय हुक. बॅट्समॅन लागले धावांची भूक आणि बॅटिंग करत असताना बॅट्समन या ठिकाणी निश्चितच जबरदस्त बॅटिंग करत असताना शॉट खेळतोय चाबूक षटकार. मैदानाच्या आल्या श्रेणी त्यांनी मात्र षटकाराची भाषा मैदानाच्या मध्ये बोलू लागल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि गरजेचंही आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 60. शेवटचा बॉल असेल प्रवीणचा. ओव्हर द विकेट. शेवटच्या बॉलवरती घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 66 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 5 ओव्हर मध्ये 67 धाव्यांचं टार्गेट जे आहे ना, ते टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलंय. एनसीसी नारंगी संघासमोर टीम शिरगाव स्पोर्ट शिरगाव या संघाच्या माध्यमातून यश प्रशासन आपल्या दिशेने येईल. चंदन सर 11 आणि आरके डोंगरपाड्याचे कॅप्टन टॉस साठी या. शाम की बल्लेबाजी देखिए लगातार 2 छक्के इन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी. केवल 2 गेंदें ही आपको खेलनी थी और ये शॉट देखिए, शॉर्ट टर्म पुल. शाम इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम. गेंदबाज का काम तमाम. पिछले 2 गेंदों में 2 छक्के और शाम ब्रिलियंट बैटिंग. क्या समाप्त किया इस मुकाबले को, खास करके इस पहली पारी को. बेहतरीन बल्लेबाजी रही है. अब अगले मैच का टॉस किया जाएगा. पहले हुक किया, उसके बाद में शॉर्ट टर्म पुल किया था शाम ने. बेहतरीन बल्लेबाजी. अब टारगेट के बारे में चर्चा होगी. 66 रन स्कोरबोर्ड पर है. 67 रनों का टारगेट है. विजय के 10 और जय के 19, महेश के 16 रन और शाम के 12. चलते एक बार फिर धनंजय की तरफ. धनंजय आमच्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. अत्यंत महत्त्वाचा सामना श्री सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या मानाच्या स्पर्धेमध्ये, अर्थात स्वर्गीय यादव भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ही मानाची स्पर्धा आपण पाहतो आहे. सत्यनारायण कोपरीसाठी निश्चितच थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. सध्या बॅटिंग कार्ड आणि बॉलिंग कार्ड आपल्या स्क्रीनवरती आहे. 30 चेंडूमध्ये 67 धावांचं आव्हान. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. निखिल ओगे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. बुम बुम आफ्रिदी म्हणून त्यांची ओळख. नारंगीनं सुरुवात सुरेख केली होती, सुंदर केली होती, परंतु फिनिश शिरगावने चांगला केलाय. 2 षटकं, त्या 2 षटकावरती 12 चेंडूवरती आक्रमण झाले, हल्ला झाला. 3 चेंडूमध्ये 30 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 67 धावांची आवश्यकता. NPN लाईव्ह जर आपण सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. इथे देखील तुम्हाला टॉप क्लास क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. तर लाईव्ह टेलिकास्ट तशाच पद्धतीने असणार आहे. त्यामुळे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. लगेच सामना सुरू करा. 2 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. महत्वाचा सामना, अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. संजय ओगे, काशीनाथ गोविंद पाटील साहेब, आपण या ठिकाणी बंडू कृष्णा पाटील, त्याचबरोबर किसन गोविंद पाटील स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. चंदन सर 11 आणि आरके डोंगर. वेलकम. मुकुल सोनार आमच्यामध्ये उपस्थित आहेत. भरपूर वर्षानंतर त्यांची भेट. निखिल, मला आठवतं 60, 70, 80 टीम पण इथे खेळल्या आहेत. ही मोठी ओळख आहे स्पर्धेची. एक झुंबड असायची, ही स्पर्धा खेळायची, मला खेळायची अशी झुंबड असायची. पण आता निवडक संघ घ्यावे लागतात, कारण 5-5 षटकाचे सामने होणे देखील गरजेचे आहे. चंदन सर 11 चे कॅप्टन चला या. चंदन सर विनंती आहे. चंदन सर 11 चे कॅप्टन आपण या. आरके डोंगरपाडा संघाचे कॅप्टन आमच्यामध्ये उपस्थित आहेत. चंदन सर चला कर्णधार पाठवायचे आहेत. बंटी किंवा त्यांची कुठली काढ उपस्थित असतील तर आपण यावं. 67चं लक्ष आहे, 67 धाव्यांचं लक्ष.
या ठिकाणी ठेवण्यात आल्यात एनसीसी नारंगी या संघासमोर. हेमेंद्र आणि मनीची जोडी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चंदन सरचे कॅप्टन, चला घाई करा, टॉस वेळेवरती होणं गरजेचं आहे. हरिचंद्र पाटील मामा आणि नरेजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपला शुभ असे टॉस केला जाईल. चंदन सर कॅप्टन. चंदन सरचे कर्णधार. नाणेफेकीचा कॉल आहे तो नरेश पाटील साहेब आणि हरिचंद्र पाटील मामा यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. 5 ओव्हरचा मॅच हेड म्हटलंय आणि टेल आलाय. टॉस जो आहे तो बंटीने जिंकलायत. चला टॉस जो आहे तो टॉस फॉर पडला. बंटी टॉस जिंकलेला काय डिसिजन आहे? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे त्याच्यामुळे जास्त प्रश्न नसतील. मुकुल तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय चंदन सर 11. विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रशांत सर अँड तुकाराम सर. थँक्यू धनंजय आणि वेलकम बॅक. या ठिकाणी तुकाराम मांगेरे सर. मैदानावरती चांगलं आपल्याला युद्ध बघायला मिळेल, द्वंद्व बघायला मिळेल यात काही शंका नाही आहे. कारण नारंगीकडे देखील बॅटिंग अफलातून आहे. मैदानावरती एक चौकार तर ठोठावला गेलाय. मनीषच्या बॅटमधनं तो खेळतोय 4 वरती. धावसंख्या बिनबाद 5. मनीष विरुद्ध गोलंदाजी करण्याकरता महेश समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करेल. अष्टपैलू खेळाडू आहे. समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेरे सरांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रशांतजी आदवडे आमच्या सोबत समोरच्या कक्षामध्ये आहेत. पुन्हा एकदा महत्वाच्या सामन्याकडे जाऊया जिथे पाठलाग करायचा आहे 67 धावांचा. बॅटच्या टॉप एज लागला. बिहाइंड द विकेट चेंडू चालाय जोपर्यंत मिस केलाय. इथे पाहिजे बाबा स्पेशल खेळाडू पाहिजे. अशा वेळेला ज्यावेळेला चेंडू थोडासा ट्रॅव्हल होतो अशा वेळेला तो स्पेशल खेळाडू पाहिजे तुम्हाला फिल्डिंग करताना. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. कारण या मैदानावरती जसं प्रशांतजी तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता, काही ठिकाणी असं आहे की क्षेत्ररक्षण करताना कदाचित क्षेत्ररक्षणाचा कस लागतो. जे थोडंसं मैदान आहे काही ठिकाणी थोडेसे खाचकस आहेत, त्याचा कदाचित योग्य तिथीने तुम्ही जर विचार केला तर त्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करता येईल. पण बिहाइंड द विकेट 2 स्पेशलिस्ट पाहिजे अशा सामन्यासाठी तुम्हाला. अगदी बरोबर. धावसंख्या 8 बिनबाद 8 नारंगी. महेश लेन चेंडू या ठिकाणी निश्चितच आपल्याला बघायला मिळते. फुल टॉस आहे खरं तर. ड्राईव्ह केला मिडो आपला 1 धाव मिळेल. तुकाराम सर अर्धशतक झळकालं होतं विरार प्रीमियर लीगमध्ये आणि तिथे जे सेलिब्रेशन त्याने केलं होतं तोच हेमेंद्र मैदानावरती. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला. शानदार बॅटिंग त्याने केले. मात्र या मॅचवरती त्याच्यावरती संपूर्णपणे कॅमेरा लावलेला आहे. जो होत आहे म्हणजे आता NPNचा कॅमेरामॅन त्याच्यावर दिशेनंच फोकस करतोय. मॅचवरती देखील फोकस असणार आहे. चर्चा दुसऱ्या बाजूला देखील आपण करणार, कारण शिरगावचा संघ ते धावा ज्या उभारल्या त्या डिफेंड करण्यासाठी आणि त्यांचा प्रमुख गोलंदाज महेश पाटील गेले कित्येक वर्ष या खेळाडूला पाहतोय. पॉवर प्लेमध्ये टिचून मारा करणं, योग्य लाईन मेंटेन ठेवणं, या पद्धतीनं गोलंदाजी त्यांनी केलेली आहेत आणि त्याकरता त्याची निवड नेहमीच केली आहे. शिरगावच्या संघानं पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनुभवी आणि कसलेला गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू महेश. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये NCC नारंगी. पुढे ससावत खेळायचं होतं. यष्टीरक्षण खूप सुंदर आहे. सतीश टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत, परंतु हेमेंद्र फसलाय का, तो क्रीजमध्ये सुखरूप आहे का, अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले जाते. व्हाईट बॉलचा इशारा देखील झालाय. एक व्हाईट बॉलचा इशारा अजूनही टीव्ही अंपायरला एक इशारा करायचा आहे, अर्थात त्यांना डिसिजन द्यायचं आहे. यष्टीरक्षण अत्यंत सुंदर झाले आणि ज्यावेळेला बॅट्समन तुकाराम सर ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला पुढे सरसावत आला त्यावेळेला गोलंदाजी करत असताना महेशनं आणखीन चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय. का हा प्लॅन होता यष्टीरक्षक आणि गोलंदाजाचा? नक्कीच प्लॅन होता आणि बघूया काय घडलंय. बॉडी लँग्वेज तर दिसले बाबा थोडंसं टेन्शन आहे. टेन्शन जरूर आहे, कारण जसं बॉडी लँग्वेज हेमेंद्रचं आपण पाहिलंय. टच अँड गो वाला मामला आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. टच अँड गो वाला मामला आहे.
ज्यावेळेला चेंडू स्टंपवरती आदळलाय, बॅट ड्रॅग झाले, आत झाले, बाहेर झाले, या सर्व गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतील आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स OUT आउट. जे चेहऱ्यावरती दिसत होतं, बॉडी लँग्वेज हेमंतची दिसत होती, बाई थोडासा चूक आहे, थोडासा शॉर्ट राहिल्यात. आणि कौतुक, यष्टीरक्षाचं कौतुक करा बा तिकडं, सोपं आहे. कारण पाठीमागे जर आपण बघितलं तर जय आहेत आणि जयनं प्रेझेन्स ऑफ माइंड, जसं तुम्ही उल्लेख केला, काय डावपेच होते का रणनीती होती का, पण महेशच्या त्या डावपेचाला खऱ्या अर्थानं जयने पाठीमागे जी साथ दिलेली आहे ना, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवले, ते खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगे आहेत. आणि म्हणून हा विकेट आणि हा बोनस विकेट आहे. तुम्ही उल्लेख केलाय मैदान, हेमेंद्रची कामगिरी आणि या अशा पद्धतीने धावाच्या स्वरूपात विकेट प्राप्त करणं शिरगावला मिळालेला हा बोनस विकेट आहे. प्राइजच विकेट यात काही शंका नाही आहे. आणि जय विरुद्धची जोडी शिरगावसाठी सातत्यानं खूप चांगली कामगिरी करत आले महेश आणि जय. महेश गोलंदाजी मार्कवरती, नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे अक्षय. धावसंख्या 11, एका गडाच्या मोबदल्यामध्ये नेल्सन आकडा आपल्याला बघायला मिळतोय मैदानावरती. एक चांगलं युद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ते सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरी या स्पर्धेचे आयोजक. आणि सत्यनारायण कोपरी म्हटल्यानंतर 2013-2014 सुवर्ण काळ होता त्यांच्यासाठी. या चेंडूनंतर आपण पुन्हा एकदा या चर्चेकडे येणार आहोत. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतायत. थर्ड मॅन त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये, कव्हरमध्ये, डीप इस्टचा कव्हर, मिड ऑफ, ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला लॉंगाचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती महेश अक्षयसाठी. ऑफ्टमचा बाहेरचा चेंडू छान ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आणि अशा रीतीनं षटक समाप्त झालेलं आहे. महत्त्वाचा सामना 2013-2014 सत्यनारायण कोपरीसाठी सुवर्ण काळ होता. मला वाटतं 13 ते 14 टुर्नामेंट त्यांनी त्यावेळेला जिंकल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक संघाला हरवण्याची ताकद त्यांनी दाखवली. अनेक अपसेट करत टायटल जिंकलेले आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला त्यावेळेला सुवर्णकाल का होता, कारण त्या संघामध्ये काय माहिती का, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा भरपूर होता. एक ऑलराऊंडर खेळाडू भरपूर होते. एखादा वाटलं की गोलंदाज कमी पडतोय, बाकीचे गोलंदाज आपले काम करते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटक संपले 13 धावांचं. त्याच्यामुळे ती ताकद होती, म्हणजे जी सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीची जी ताकद होती ना, ती त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसून आली, ती त्यांच्या फलंदाजीमध्ये. जसं आपण भरत पटेलचा उल्लेख करत असतो, राजेश ओके कित्येक स्पर्धेमध्ये ॲज अ मॅन ऑफ द सिरीज म्हणून राहिलेला तो खेळाडू होता. ही ताकद होती. सुरुवातीच्या काळाला जर पाहिलं तर ॲज अ ओपनर हरेश्वर पाटीलची फलंदाजी देखील तितकीच चांगली होती. मध्ये तुम्ही निखिलचा उल्लेख केला, बुम बुम, त्याचे षटकार पाहण्याचं रे, कदाचित तो बॅलन्स, अजून बरेचसे खेळाडू त्यावरती चर्चा जरूर होईल, पण तो सुवर्ण काळ पाहिलाय. आणि आताही पाहिलं ना, मी मागे 1-2 वर्षा अगोदर सफाळीची मोठी स्पर्धा, रॉकी ग्रुपची स्पर्धा ज्यावेळेला कोपरीने जिंकली होती, त्यालाही म्हटलं होतं की वसई एक गाव एक संघामध्ये असे संघ आहेत ना, ते पुढे जाऊन व्यावसायिक संघाला धक्का देऊ शकतात. तितकी ताकद कोपरीनं त्या रॉकी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये दाखवली होती. गोलंदाजी मार्कवरती विकास. आकोटापाचा चेंडू अत्यंत सुंदर पूल केलाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार, खणखणीत चौकार. गाणं देखील बाबा स्वप्न मी मिळत आणि ज्या गोष्टीची उलच्या प्रशांत आदवडे आम्ही करतोय, ती स्वप्नवत कामगिरी होती कोपरीची आणि आजही आहे. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला, रॉकी ग्रुपचा शिवनेरीची स्पर्धा देखील कोपरीच्या संघानं गाजवलेली आहेत. त्याच्यामध्ये देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा होता आणि आज आहे. म्हणजे कोपरी संघाकडनं काही खेळाडू पुढे आले, काही निवृत्त देखील झाले, पण नवीन खेळाडू येत राहिले. ही जमेची बाजू राहिले. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती चौकार मनीषच्या बॅटमधनं. हा यंगस्टर आहे, हा खेळाडू देखील आहे, पण काही गोष्टी त्यालाही शिकाव्या लागतील. नाव त्याचं मनीष आहे. मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला पाठवतोय. षटकार, एक चौकार, एक षटकार. पण मनीष डीप इन द क्रीज जाऊन ऑन साईडला पूल केलंय. पहिल्यांदा चौकार, त्यानंतर तडका लावत षटकार ठोकलाय. वाह वाह मनीष. आणि क्रीजचा वापर टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. डीप इन द क्रीज आणि थोडा ऑफ्टनच्या बॅट शफल देखील झाला होता बॅट्समन मनीष. सुरेख सुरेख चेंडू. यापूर्वी काय घडलं होतं तुकाराम सर, विकासनं गोलंदाजी करत असताना आकुटप्प्याची गोलंदाजी केली
आणि बॅट्समन डीप इन द क्रीज जातोय, त्यामुळे भरपूर संधी मिळाली होती आक्रमण करण्याकरता मनीषला. आता काय केलंय विकासला, थोडा चेंडू पुढे टाकलाय, त्यामुळे बॅकलिपचा वापर झाला नाही आणि बरोबर अगदी आपण बघितलं तर यॉर्क केलेला चेंडू होता, परफेक्ट चेंडू होता विकासचा. नक्कीच जसं आपण उल्लेख केला होता. आणि हे मैदान असं आहे ना, आकुटपेक्षा चेंडूला थारा नाही आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. इथे स्पेशलिस्ट पाहिजे. काय सांगतोय, ज्या वेळेला चेंडू कट होणार, कट करण्याचा प्रयत्न करणार बाबा, चेंडू थोडीशी तिथे गिरकी घेणार, तुमची फिरकी घेणार. ज्या वेळेला चेंडू कट केला जातोय, बाहेरच्या कडे लागतोय, चेंडूने घेतली गिरकी, शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये त्याची घेतली फिरकी, या 2 धावा ऍड होतात. आणि तुम्हाला इथे खूप छान पद्धतीने जजमेंट पाहिजे, कारण ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आहे, बॅटची कड लागलेली आहे, चेंडू वळणार आहे. अशा वेळेला तुम्ही किती या ठिकाणी लेफ्ट साईडला जायचं, राईट साईडला जायचं, याचं एक जजमेंट पाहिजे. ते जजमेंट नव्हतं आणि त्यामुळे या 2 धावा इथे बॅट्समन पूर्ण करतात. धावसंख्या 26. ऑन साईडला पुल करत होता, चेंडू बॅटची आतली कड घेतोय, फाईन लेगला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु डायरेक्ट काय करता आलेलं नाहीये, डायरेक्ट हिट झालेलं नाहीये. 1 धाव पूर्ण झाले. एकेरीनं धावसंख्या NCC नारंगी 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनीष खेळतोय 19 वरती 6 चेंडूमध्ये आणि अक्षय खेळतोय 5 वरती. विकासचे षटक महागडे ठरतंय. 5 चेंडूमध्ये तुकाराम सर विकासनं 14 धावा खर्च केले आहेत. आणि त्याला कारण आहे, जसं एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताला गेलाय. ओव्हर संपले, कारण शफल केले. बघा जसे जे नवीन नियम आले त्याही गोष्टी आहेत. तुम्ही जितकं ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करणार, शफल करणार, तिथून ती वाईड लाईन स्टार्ट होते. पंचांनी कदाचित तेच पाहिलं होतं. 2 षटकांचा खेळ सप्लाय, धावा 27. 18 चेंडूचा खेळ आहे, 40 धावा करायचे आहेत. आणि ज्यावेळेला तुम्हाला 67 धावांचा पाठलाग करायचा ना, याचा अर्थ काय माहिती का, पहिले 6 आहेत ना ते षटकारवाले आहेत आणि दुसरा 7 आहे ना ते षटकारांची संख्या आहे. जर 67 धावांचा पाठलाग करायचा तर कमीत कमी ते 7 षटकार लगावायचे. आतापर्यंत षटकार जर पाहिले तर 1 षटकार आतापर्यंत इनिंग मध्ये आलाय. 18-40चा मॅच आहे. 18-40चा मॅच, 13च्या वरची सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 1 मोठा फटका पाहिजे, शक्य झाला दुसरा पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आपण शिरगावरती चर्चा करूया. पहिल्या 2 षटकामध्ये धावा गेल्यात, सरासरी परफेक्ट आहे. 13च्या वरची सरासरी तुम्हाला पाठलाग करायचा होता. 1 षटक पाहिजे, 1 ओव्हर पाहिजे शिरगाव संघाला कमबॅक करण्यासाठी. जे 5 ते 7 धावांचं षटक असेल, 1 ते 2 विकेटचं षटक असेल आणि प्रतिस्पर्ध्यावरती दबाव वाढवणारं षटक असेल. आणि याच दरम्यान आपण बघितलं मैदानावरचा खेळ 27ला 1, 19ला 2 हे कंपॅरिझन आहे. आफ्टर 2 ओव्हर शिरगाव 90/2 अँड नारंगी 27/1. अत्यंत महत्त्वाचा सामना. DBN लाईव्हचा स्कोरबोर्ड जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला सगळ्या गोष्टी इंटरनॅशनलच्या आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राईट टर्म, लेफ्ट टर्म, राऊंड विकेट. ऑफ टर्मच्या बाद चेंडू ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्र, चेंडूच्या खाली पकडला झेल. अक्षयचा संपलाय खेळ आणि या पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय तर NCC नारंगी संघाला बसतोय दुसरा धक्का. तुमच्या 12 बाहेर चेंडू होता, खेळायचा होता त्यांना. बॅट जर पाहिली तर मिड विकेट आणि त्या वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने गेली होती आणि त्याच कारण होतं की टॉप एट लागला. डिस्टन्स जास्त पार करू शकला नाही आणि समोर जर पाहिलं तर विकासनं एक चांगला झेल टिपलाय. अक्षयला परतावं लागतंय ते बरोबर मैदानाच्या बाहेर. चांगलं यश, जसं मी शिरगावच्या टीमच्या बाजूने चर्चा केली की बाबा त्यांना तर पाहिजे हे षटक चांगलं, 6-7 धावांचं, 1-2 विकेटचं. आणि नारंगी NCC B ला पाहिजे या षटकामध्ये किमान 2 मोठे फटके. एक आला, बाकीच्या जर धावून पूर्ण केल्या तरी हे षटक किमान तुम्हाला 15 धावांचं पाहिजे, तर तो धावांचा पाठलाग होऊ शकेल. कारण मॅच थोडासा फसलाय, 50-50 वाला मुकाबला आहे. NCC B आणि शिरगाव या दोन्ही संघांना समान संधी आहे सामन्याकडे. न्यू फलंदाज मैदानात दाखल होतोय हितांशू. सध्या विरारमध्ये स्पर्धा सुरू आहे. सत्यनारायण कोपरीच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारतात की स्पर्धा कुठे सुरू आहे. ती स्पर्धा विरारमध्ये सुरू आहे. 27ला 2 गोलंदाजी मार्कवरती विजय. खोलण्याची जबाबदारी असेल हितांशूची. हितांशूचा विचार केला तर तुकाराम सर तो गोलंदाजी करत असताना मागणं ठरलाय, पण जेवढ्या धावा दिल्यात ना तेवढ्या करायची पण धमक ठेवा तुम्ही मैदानावरती, मग मजा येईल. विजयचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आहे,
पंच बघूया काय या ठिकाणी निर्णय कळवतात. अर्थात डॉट बॉल शफल झालाय, जास्त शफल झालाय. और कहते ना वो बुलाती है मगर जाने का नहीं, शफल हुए है तो वाईट देने का नहीं. भरपूर शफल झालं होतं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, टॉप द बॅट लागलाय, चेंडू जातो वाईट स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे थोडासा. राजू थोडेसे बीट झालेत. याच्या अगोदर एक गाणं लागलं होतं, डीजे वाले भाई ने गाना बजाया था भाई, एक मोड आया, अब यहाँ भी एक मोड आया, एक टर्न आलाय, चेंडू थोडासा वळलाय, त्याच्यापेक्षा सामना वळू शकतो. एक धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. चौकार या सामन्याचा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं. डीप इष्टकावर क्षेत्ररक्षक वाईडी स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 31, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मनीष खेळतोय 19 वरती, तर हितांशू 4. फुल टॉस त्यावरती केलंय आक्रमण. चेंडू जाईल सीमारेषा पार, हवेच्या जोतावर स्वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. था. फिर एक बार सोचा चले कोपरी भी चलते हैं, वहाँ टूर्नामेंट चल रही है, चला जाऊया कोपरीला आणि मैदानावरती ही स्पर्धा पाहूया. आणि मैदानावरती नुसती स्पर्धा चालू नाही, खऱ्या अर्थानं आता रंगामध्ये आले, रंग उधळले जातात. बरोबर खेळाचा रंग बदलणारे काही फटके खेळले जातात. लोअर फुलटा चेंडू होता, गुडघ्याला थोडंसं वाकवला आणि चेंडूला पाठवलं मिडविकेट, सीमारेषा पार, षटकार. ही ताकद हितांशू देखील आहे. जसं आपण हेमेंद्रचा उल्लेख केला तसा हितांशू बऱ्याच वेळेला काय असतं 6-7 नंबरला बॅटिंगला येतो. आता ही संधी मिळाली टॉप ऑफ द ऑर्डर, तुम्हाला 4 वरती संधी मिळाल्यात टॉप ऑफ द ऑर्डर. दुसऱ्या बाजूला विजय, अनुभव प्रचंड आहे, गोलंदाजीचा अनुभव देखील प्रचंड आहे, पण तो एक चौकार गेला ना त्याच्यानं मोराल थोडासा डगमगलाय, आत्मविश्वास डगमगलाय. एक चौकार, एक षटकार. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, चेंडू चालला डीप मिड विकेट. श्याम आहे तिथे फील्ड करतील, एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. श्याम होते तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव चेंडूवरती पूर्ण, एक धावानंतर 38 धावा, जवळपास अर्धा पल्ल्याच्या आसपास गेल्यात, अर्धा बाकी आहे. स्कोर 38. विजयचे षटक, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आक्रमण झालंय. मनीष ऑन स्ट्राईक. ओ हो काय फटका सजवलाय, हाय काय नाही काय, चौकार षटकार माजल्याशिवाय मजा येत नाही. मैदानावरती तेच घडते. फुलट्या चेंडूवरती स्क्वेअर मध्ये ठोकलेला शानदार षटकार. गलती हुई है, गेंदबाज से गलती हुई है. गोलंदाजांना टप्पा टाकण्यासाठी, लेन टाकण्यासाठी थोडीशी गलती गेली आणि माफ नाही करेंगे भाई. मनीष नाही माफ करणार. मनीषला माहिती आहे नाव त्यांचं मनीष आहे, मॅचला करायचं फिनिश आहे, त्याच्यामुळे मनीष तिथे बॅटिंग चांगली करतोय. मैदानावरती स्कोर बोर्डवरती एकदा नजर टाकूया. 44, 23 धावा करायच्या आहेत. 12-23, 12 चेंडू 23, 18-40चं समीकरण होतं. मागचं षटक आले ज्याच्यावरती 17 रन आलेत. जसं मी म्हटलं होतं कमीत कमी 15 रन पाहिजे. जर NCCB ला जायचंय पुढे, कमीत कमी 15 रन पाहिजे. त्याच्यात जस्ट थोडंसं पुढे गेले, पण थोडासा वेळ थांबला होता. मैदानावरती पाणी गेलं होतं. आपल्या डीजे वाले भाईने गाणी भी बजाई आहे. मैदानावरचं पाणी, डीजे वरची गाणी, बघूया का मिळणार का मॅचला कलाटणी. 12 बॉल 23 धावा. अत्यंत महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा सामना. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. आपल्याकडं कोट्यातलं दुसरं षटक. महेश गोलंदाजी मार्कवरती. मोमेंटम नव्हता, नारंगीकडे मोमेंटम नव्हता, परंतु मागच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली. काही फुलटॉस चेंडू आले, त्या फुलटॉस चेंडूवरती हल्ला केला आणि पुन्हा एकदा आपल्या बाजूने मोमेंटम ते घेऊन आले. परंतु महेशचं षटक अतिशय महत्वाचं आहे. थर्ड मॅन पॉइंट का एक षटक या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक. अटीतटीचा सामना. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, गुड डेज वेलकम. नेहमी सकारात्मक राहा. चांगले दिवस, चांगले क्षण येत राहतील, त्यासाठी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. संकल्प करून मैदानात उतरणं गरजेचं असेल. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, प्रेक्षकांना हेच हवं आहे. अटीतटीचा सामना. नारंगी आणि शिरगाव, 2 मातबर संघ. गोलंदाजी मार्कवरती महेश. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, आउट ऑफ द स्तंभ. सुरेख चेंडू आहे. डॉटनं सुरुवात केली महेशनं. पहिला चेंडू गोलंदाजाचा आहे सर,
तुकाराम सर पहिला चेंडू गोलंदाजाचा 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि हा बेस्ट पर्याय होता. शिरगावकडे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन महेश पाटील. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळले. त्याच्यामुळे या मैदानावरती आता खेळत असताना लाईन काय मेंटेन ठेवायची हे शिरगावच्या संघाला व्यवस्थितरित्या माहिती आहे. प्रश्न आता एनसीसीबी कडनं करतो की बाबा शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा राखणार, कारण हे षटक महत्वाचं आहे. इथून माहिती पडणार मॅच कुठल्या दिशेला जाणार. हे षटक आहे, सामना कुठल्या दिशेला जाणार आणि कोणाची काय दशा करून जाणार. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता. महेश पाटील कोलवाटा चेंडू गोलंदाजी चांगली अलॉंग द ग्राउंड ऑन ड्राईव्ह केला वेगाने. श्याम चेंडू परते आल्यात फील्ड करते, थोडंसं पंबल झाला. हे सगळं होणार कारण काय माहिती का, अशा मॅच मध्ये सिच्युएशन मध्ये दबाव येणं स्वाभाविक आहे, दडपण येणं स्वाभाविक आहे. फक्त त्या दबावाला स्वतःवरती हवी होऊन देऊ नका, इतकंच काय. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 21 धावांची आवश्यकता. सर्व गोष्टींना पुरून उडणारी गोष्ट म्हणजे कष्ट. अपार कष्ट करावे लागतील हा सामना जिंकण्याकरता. दबावाला झुगारून तुम्हाला कामगिरी करायची आहे. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 46 कोलबट पदा चेंडू मनगडाचा सुंदर वापर गॅप मध्ये खेळलाय. चेंडूचा सीमारेषा पार. धावेती 4 चौकार शानदार दमदार. कदाचित लक्षात द्या, आता ताकद नहीं दिखाई. आता धीरज हितांशु भाई कहते भाई क्यों लगानी ताकद, तब इतनी हे नजाकत. हा नजाकत वाला फुल टॉस बॉल प्लेसमेंट महत्वाचा होता, गॅप मध्ये होता. हा बरोबर जो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वाईट इज लॉंगचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या मधलं अंतर होतं, त्या अंतराला काम करणारा चांगली फलंदाजी चालले. 50 धावा धाव फलकावरती. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉप एज लागला बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली टर्न टिपला जाईल. बारी सबकी बारी. महेश भाई कहते भाई इसकी वही इस बार हमारी है आणि विकेट गॉन. मैदानावरती सामन्याचं चित्र सातत्यानं बदलतंय. ऊन सावल्यांचा खेळ जणू काय सुरू आहे. पहा काय घडलंय. एक अत्यंत नेतृत्व फटका ऑनसाईडला, त्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि हा 8 तास होता. याची आवश्यकता नव्हती. टायमिंग चांगलं होतं, शॉट सिलेक्शन चांगलं नव्हतं, त्यामुळे बॅटची कळ लागली आणि या ठिकाणी अप्रतिम झेल टिपलाय जैन यश त्यांच्या मागे. अशा रीतीनं धावसंख्या 50 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनसीसी नारंगी. मनीष करतोय 25 वरती. हितांशून केल्या 17 धावा. 8 चेंडूला सामोरं गेला आणि मैदानावरती दाखल होतोय बॅट्समन नेहाल. परिस्थिती जर बघितलं तर अजूनही सामना दोन्ही बाजूने झुकलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रतिष्ठेचा सामना आजच्या दिवसभरातला 3ऱ्या दिवसातला. 2 वाजून 39 मिनिटं झालेत. शिरगाव आणि नारंगी हे प्रतिस्पर्धी संघ आणि मैदानावरती कडवी झोन जो होणार नाही असं होणारच नाही. आणि या दोन संघामध्ये कोण जिंकणार हे प्रेडिक्ट करणं देखील कठीण आहे. प्रेडिक्ट थोडंसं कठीण आहे. आणि काही गोष्टी सांगतात. आता धनंजय देखील आवाज देतात आम्हाला शिरगाव नारंगी मधला मॅच. आणि कोपरीच्या मैदानावरती ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक झाले. पुन्हा एकदा झेल. वेल महेश पाटील या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. धक्के बे धक्का. दोन शेजाऱ्यांमधलं जे युद्ध असतं ते बघण्यासारखं असतं. धनंजय मध्ये बसलाय आणि तेच बरोबर आहे. म्हणजे धनंजय मध्ये आहे. एका बाजूला शिरगाव, दुसऱ्या बाजूला नारंगी. मध्यभागी मॅच सुरू आहे कोपरीच्या मैदानात. दोन शेजारी संघ आहेत आणि ते लढतात एकमेकांविरुद्ध. अर्थात कोपरीचे 2 शेजारी आहेत, ते लढत आहेत मैदानावरती. निहालची विकेट अत्यंत महत्वाची महेशने घेतले. आपला अनुभव पडायला लावत असताना खूप चांगली कामगिरी ते करत असताना, लक्षवेधी कामगिरी करत असताना समीकरण आपल्या स्क्रीनवरती येईल. आज सामना अटीतटीचा आहे. धावफलका धावा 50 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता जिंकण्याकरता 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए 17 है तो खतरा है. ये खतरा किसके लिए है ये तो आने वाला समय बताएगा. तुकाराम सर 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त जुगलबंदी सुरू आहे मैदानावरती. जुगलबंदी चालू आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा अशा वेळेला दोन गोष्टी आहेत. या शेवटच्या चेंडूवरती 2 गोष्टी. एक तर महेश पाटील हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. या चेंडूवरती विकेटाला हॅट्रिक येणार आणि या चेंडूवरती मोठा फटकाला मॅच पुन्हा एकदा बॅलन्स होणार. शेवटचा बॉल 2 डब्ल्यू आल्यात. हॅट्रिकच्या मोक्यावरती महेश पाटील. आता येणारा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये जातोय. श्याम वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. जोपर्यंत थ्रो येईल. थ्रो थोडासा खराब चेंडू. ते चेंडू फेक झाले. थ्रो थोडासा खराब झालाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. षटक संपले. 4थं धावा आहे फलकावरती 52 6 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. चर्चा करतोय प्रशांत जाधवडे आमच्या जोडीनं. पुन्हा एकदा येऊया. तुम्ही जसा उल्लेख केला होता 2 जवळच्या
संघामधली विडन लढत नेहमीच इंटरेस्टिंग असते. इंटरेस्ट वाढलाय, बघूया तो जास्त कोणाला मिळतोय. रोमहर्षकता वाढले. अत्यंत महत्वाचा सामना बघा, कोपरीच्या मैदानावरती सामना आहे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा याच मैदानावरती पाठलाग झालाय. 6 चेंडू 26 पाठलाग झालेला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला 6 चेंडू आणि 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावा रोखल्या जातील की या धावांचा पाठलाग केला जाईल हे पाहणं अगदी महत्वाचं असेल. मैदानावरती चर्चा सुरू आहे. जंगलामध्ये 2 वाघ जेव्हा झुंजतात लढतात तेव्हा मजा येते. मैदानावरती 2 शेजारी जेव्हा लढतात तेव्हा कोपरी या ठिकाणी पाहते कशा प्रकारचा खेळ. महेश देखील पाहतोय, निखिल या ठिकाणी पाहतोय, अक्क या ठिकाणी कोपरी पाहतोय, नारंगी पाहतोय, शिरगाव देखील पाहतोय. अत्यंत महत्वाचा रोमहर्षक, उत्कंठावर्धक आणि रंगतदार सामना मैदानावरती. आणि रंग भरण्याचे काम दोघांनी केले, म्हणजे फलंदाजाने केले, गोलंदाजाने देखील केले. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की म्हणजे जाम मजा आली, आता ते जामला उलटं केलं, मजा होते, मजाला उलटं केलं, जाम होते. पण जाम 3 प्रकारचा असतो. एक ब्रेडवरती लावतो तो जाम असतो, एक ट्रॅफिक मधला जाम ज्याचा कंटाळा जाम येतो, आणि दुसरा संध्याकाळचा जाम असतो. आणि पण या धावा करताना घाम पण निघणार आहे, घाम निघणार ना, जाम निघणार आहे. आणि घाम का मैदानावरती निघणार? घाम निघणार आहे, कारण तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मी मगाशी पण म्हणालोय महत्वाचा सामना आहे. आणि आता जाम जो आहे ना तो थोडा पाबाला लावायचा की मैदानात जाऊन घाम काढायचा तो बघायचा. आता मैदानावरती अटीतटीचा सामना आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, जामचा उल्लेख केला, घामाचा उल्लेख केला, जाम घाम आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्याम. तिन्ही समीकरणे तो करेल का आपलं काम? काम करेल. 6 चेंडूमध्ये 15. महेश पाटील यांच्याकडनं नक्कीच समालोचकांसाठी आले 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आलेलं आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. आणि ही शर्यत तुम्ही चांगला उल्लेख केला, घाम घालावा लागणार आहे, कष्ट करावे लागणार. ही रेस लांबची आहे, आणि ज्यावेळेला शर्यत लांबची आहे ना तेव्हा जरुरी नाही जोरात कोण धावतंय, जरुरी असतं जास्त वेळ कोण धावू शकतो. जब रेस लंबी हो तो मायने नहीं रखता भाई तेज कौन दौड़ रहा है, मायने ये रखता है कि ज्यादा देर तक कौन दौड़ सकता है. नारंगी दौड़ सकती है, शिरगाव दौड़ सकती है. महेश पाटील यांच्याकडनं आले एक पारितोषिक. पण वेगळे पारितोषिक आहे, अलग आहे. जर त्याला 2 षटकार ठोठवले 200 रुपये श्यामसाठी. कोणाला? आणि जर हा सामना या ठिकाणी मैदानावरती त्याने जिंकून दिला तरी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक महेश कडून आहे. श्यामसाठीच पारितोषिक आहे. पण जरी 2 षटकार गेल्यानंतर तरी मॅच जिंकवला तर मग 400 होतील. चालेल, ओके. शेअर मार्केट टोटल करेक्ट करतो. सामना अतिशय महत्वाचा, मॅच कडे जातोय. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मनीष पाव शतक पूर्ण केले, 25 वरती घेतोय. धावसंख्या 52, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. कोरबट टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती श्यामनं आपलं नाव कोरलंय आणि एक धोकादायक फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हलियन. तुकाराम सर, पहिला चेंडू श्यामचा आहे. श्यामचा आहे पहिला चेंडू, आणि त्याला कारण आहे लोअर फुलटॉस चेंडू होता. आणि ज्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला थोडा बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय, जिथे थोडासा स्ट्रोक कमी असतो. एक थोडासा टेन्शन वाढलंय. डीजे वाली भाई रेडी आहे भाई, टेन्शन बड़ा है, थोडासा टेन्शन कम कीजिए. 5 चेंडूचा खेळ आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते. मैदानावरती पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले श्यामला, तुकाराम सर. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु आता मेहनत करायला लागेल नारंगी संघाला. या ठिकाणी शिरगाव संघाच्या गोलंदाजानं, अनुभवी असलेला गोलंदाज श्यामनं पहिला चेंडू आपल्या नावावरती केलाय, पण दुसरा चेंडू नारंगी आपल्या नावावरती करणार का, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आणि त्याची सुरुवात कुठे झाली होती बघा, ज्यावेळेला 12-23चं समीकरण होतं आणि मागच्या षटकामध्ये महेश पाटील यांनी फक्त ज्यावेळेला 8 धावा खर्च केले ना, तिथून सामन्याला थोडंसं मोमेंटम चेंज झालं होतं. आता जो विकेट आला ना त्याला कारण आहे महेश पाटीलचे 2 विकेट मोमेंटमला चेंज करणार होते, मॅचला थोडेसे बदलणार होते. नवीन फलंदाज मैदानावरती आला प्रवीण. श्यामनं पहिला चेंडू सक्सेस केलाय. पुन्हा एकदा श्यामचं जो होईल सेकंडला प्रवीण बॅट आलाय मैदानावरती, रंगलेला असं पाहतोय. फटका खेळलाय प्रवीणने आहे. प्रवीणच्या बॅट मधनं सिक्सर, षटकार. काय फटका, फटका पहा. तसं प्रवीण हा खेळाडू आहे नौका. त्याने शॉट खेळलाय टवका. गेन बॉडीला के बाहेरचे रन, अत्यंत दर्जेदार षटकार. नवीनच्या अर्थात प्रवीणच्या बॅटमधनं हा थोडासा नवीन आणि टवका शॉट. गोलंदाजी मार्ग प्रति गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 58ला 5. प्रवीण 6. मैदानावरती येणार आहे मजा नाही, जाम मजा येणार आहे. 4 चेंडू 9. नारंगी आणि शिरगाव. थर्ड मॅच पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर.
लॉग ऑन मिड विकेट. ऑफ्टमच्या बाहेर ते चेंडू पुढे सरसात खेळायचं होतं. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा, सगळं घडतंय. तुकाराम सर तर व्हाईट बॉल पण येणं गरजेचं आहे. पंचांना पण थोडा व्यायाम करावा लागेल. सगळ्यांना मेहनत करायची आहे. धाव संख्या आता पहा, 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट? काय सामना रंगला. 4 चेंडूमध्ये 8. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही जसा उल्लेख केला, वाट शोधायची आहे. वाट तुम्हाला स्वतःची निर्माण करायची, विजयाची वाट. शिरगाव जसा 4 दुने 8 आहे ना, तसा मॅच पण आहे. मॅच देखील आहे. याच वेळेला जर आपण पाहिलं तर मॅच दोन्ही बाजूनं, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये. ऑन साईडला जर पाहिलं तर बरोबर लॉंग ऑनला, डीप मिड विकेटला एक स्क्वेअर लेग थोडासा बाजूला आहे. त्याच्यामुळे मजा येणार आहे. 600 जण तिथे मॅच बघता आणि तिथे तितकीच बरोबर प्रेक्षक संख्या मैदानामध्ये. सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 2 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत सामन्यामध्ये. क्लीन बॉल, वाह भाई वाह. स्लोअर वन आणि सीधा डायरेक्ट हिट केला स्टंपला. विकेट गडीबाद. अत्यंत महत्वाचा विकेट आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती लगेच येणार आहे. जास्त वेळ आपण घेणार नाही. महत्वाचा सामना. ऍक्शन रिप्ले बघा. ऍक्शन रिॲक्शन. मैदानावरती काय घडलंय? स्लोवर वन चेंडू पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला पडले भूल. दांडी झाले गुल. गोलंदाजी पावरफुल. काय मॅच रंगलाय, काही कळत नाही. उंचावल्यांचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आता समीकरण आपल्या स्क्रीनवरती येईल पुन्हा एकदा. NPNच्या स्क्रीनवरती 3 चेंडू 8 आणि या ठिकाणी गोलंदाजानं लावले फलंदाजाची वाट. मैदानावरती काय वर्णून या स्पर्धेचा थाट. 3 चेंडू 8. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, उंच सावल्याचा उल्लेख केला, बघा स्वतःची सावली निर्माण करायची तर उन्हात उभंच राहावं लागणार आहे. आता सूर्यासारखं चमकायचं तर त्याच्यासारखं थोडंसं जलावं लागणार. इफ यू लाईक शाईन लाईक अ सन, फास्ट बर्न इट. सूरज की तरह जरा चमकना है तो पहिले जलना होगा. अत्यंत या- महत्वाचा सामना. प्रशांतजी, डोंट एक गिव्ह अप, मिनिटासाठी थांबूया. कीप ट्रायिंग. कारण एक प्राइज आले या चेंडूवरती. जर क्लीन बोर्ड होतोय, महेश पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पारितोषिकांची बखायरा सुरू झालेली आहे. उत्कंठा शिगेला पोहोचले. अत्यंत सुंदर सामना. रोमहर्षक, उत्कंठावर्धक. हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विनिंग मोमेंटसाठी. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. सुरेख चेंडू, शानदार गोलंदाजी मैदानावरती. बॅट्समन आउट होणार का? ओ माय गॉड. श्याम ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा सामना बघू नका. 2 मिनिटं तुम्ही तिकडे आपल्या जीवदानीच्या मंदिराकडे बघितलं तरी चालेल. इकडे मॅच बघू नका. आता श्यामने काय केलंय, 2 मिनिटं असं वाटलं की चेंडू हातात येईल की नाही, पण शेवटी आलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे थांबावं लागेल. टिक 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 टिक. हृदयाची धडधड वाढली सर. दिल की घडी करे घडी टिक टिक टिक. हृदयाची धडकड वाढली. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, हार्ट के मरीज आणि नॉर्मल जरी असेल ना तरी त्यांची हार्टबीट आता 72च्या जागी 92 झाली असेल. ECG काढायला गेलं ना तर वर खाली होईल असा मॅच आहे. हार्टबीट वाढवणारा हा सामना आहे. नक्क कुरतडणारा सामना मैदानावरती आहे. त्यांच्याकडे असतील ते पण कुरतडतील, नसतील ते पण कुरतडणार आहेत. महेश बक्षीस लावणार आहे. मैदानावरती मजा येणार आहे. श्याम बाबा, तू काय काम केलंस का मैदानावरती की या ठिकाणी काही चूक झाले? हृदयाची वाढली धडधड, सुरू झाली धडपड. मैदानात या ठिकाणी बॅट्समनने केले गडबड. श्यामने आपले काम केले, बॅट्समनने गडबड केलेली आहे आणि त्यामुळे बघा काय घडलंय. बघा जरा बघा, थांबा, घाई करू नका. ऑल राईट. आणि आता निर्णय येतोय. निर्णय सांगायचा का? बॅट्समन OUT आउट, फलंदाज बाद. 3 चेंडूमध्ये 8. उर्वरित चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आता अत्यंत महत्वाचे 2 चेंडू आहेत जिंकण्याकरता. 8 धावांची आवश्यकता. अजित आकरकरची मला आठवण येते. 4 चेंडू खूप चांगले टाकायचे, 2 चेंडूवरती आक्रमण व्हायचंय. तो कित्ता श्यामला गिरवायचा नाहीये. 1 चेंडू चांगला टाकायचंय. एक चांगला एक बार. आणि हेमंत पाटील शिरगाव यांच्याकडनं कॅश प्राइज आले. हा सामना जर श्याम जिंकून देतो 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज हेमंत पाटील शिरगाव यांच्याकडनं. त्याचबरोबर जर पाहिलं तर महेश पाटील घास कोपणी. आणि 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूवरती 8 धावा जर इथे पूर्ण झाल्या तर महेश पाटील घास कोपरी यांच्याकडनं श्यामला गोलंदाजाला 200. आणि जर त्याने 8 धावा करून दिल्या नाही तरी सुद्धा 200 रुपये. आता कुठले 200 कमवायचे? सिलेक्शन वाला खेळ आहे, चॉईस वाला खेळ आहे.
मैदानावरती हृदयाची धडधड बांधले 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बॅट्समन दाखल झाला सनी. 59ला 7 एनसीसी नारंगी. काय सामना आहे. थर्ड मॅन 1 पॉइंट कव्हर पॉइंट. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफ मध्ये आहे. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. सुरेख दर्जेदार रंगतदार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो आहे. बघूया काय घडतंय मैदानावरती. चॅलेंज केले का. चॅलेंज केलंय बॅट्समनने. चॅलेंज केलेलं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे आणि चला अटीतटीचा सामना आहे. कुणाचं नुकसान होऊ नये. सामना अतिशय महत्वाचा अटीतटीचा आहे. रंगतदार आहे. रोमर्चक आहे. तुकाराम सर आजच फायनल सुरू झाली का. नहीं फाइनल नहीं, लेकिन फाइनल से कम भी नहीं ना भाई. अगर फाइनल तक पहुंचने तो एक एक मैच को मुकाबले को जीतना है. त्याच्यामुळे एक एक सामना महत्वाचा आहे. तसा फाइनल नहीं है, लेकिन फाइनल से कम भी नहीं है. फायनलचा ट्रेलर आहे. फायनलचा ट्रेलर आहे मैदानावरती. महेश अत्यंत महत्वाचा मॅच आहे. रोहिदास निखिल आमच्या बरोबर आहेत. अक्षय आहेत. नितेश कदम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी अर्थात हा अत्यंत महत्वाचा निर्धाव चेंडू असणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 1 चेंडू 8 आणि श्यामला 1 चेंडू चांगला टाकायचा होता. आज त्याचा अनुभव पडायला लागला. एक योग्य आता बघा एक वेगळं बक्षीस आले. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. एक वेगळं बक्षीस आले महेश पाटील घासकोपरे यांच्याकडनं. 1-8चा मॅच आहे. इथे जर 9 चेंडू हाताळला आणि त्याच्यामध्ये पण टर्म्स कंडिशन आहे. अटी शर्ती आहेत. तो 9 चेंडू कमरेच्या वर फुलटॉस हाताळला तर बक्षीस आहे 1000 रुपये. 9 बॉल हाताळला तर तोही कमरेच्या वर. टर्म्स कंडिशन आहे. अटी शर्ती लागू आहेत. क्या मुकाबला है. चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. 1 गेंद 8 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 59 रन 7 विकेट के नुकसान पर. कामेश 2 पर बैटिंग कर रहे. सनी 9 स्ट्राइकर एंड पर है. अत्यंत महत्वाचा सामना. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. उडावलाय आकाशामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार येईल. एनसीसी नारंगी संघ अटीतटीच्या या सामन्यामध्ये पराभूत. शिरगाव संघ विजय झालेला आहे. अत्यंत जबरदस्त. फक्त एका धावेने विजय साकारलाय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही. हा आत्मविश्वास हा संकल्प करून मैदानावरती शिरगाव उतरला. ते आले, ते लढले, ते नळले, मैदानावरती जिंकले. शिरगाव विजय झाला. अभिनंदन. अंडर क्रुशियल मोमेंट. श्याम ने आपल्याला कूल ठेवलं. कूल एंड काम नाम है उनका श्याम. कूल एंड काम नाम उनका श्याम. पर आज की शाम उनके नाम होती है कि पता नहीं. पर यह मैच चा मैन ऑफ द मैच पुन्हा एकदा वही नाम जिन्होंने किया है काम. उनका नाम श्याम. श्याम आहेत. या 2 षटकार ठोकले आणि शेवटला मॅच सेव्हिंग गोलंदाजी केलेली आहेत. आणि काही पारितोषिक आहेत ते दिले जाणार. धनंजय जॉईन होतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अप्रतिम सामना. कॉमेंटेटर साठी देखील महेश पाटील घासकोपरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. आणि त्यांनी सांगितलं समालोचकांमध्ये कदाचित या मॅच मधली रंगत वाढली गेली, मजा आली गेली. चला महेश पाटील आपण यायचे आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत. घनश्याम भोईर या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घनश्याम भोईर यांना दिला जातोय आणि महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या घासकोपरीचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. तसेच 200 रुपयाचं प्राइज आहे ते महेश पाटील यांच्या माध्यमातून तेही दिलं जात आहेत. आणि हेमंत दादा पॉवर इन्व्हर्टर
जे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक घनश्यामजी भोईर यांना दिलं जाणार आहेत. वेल प्लेड घनश्यामजी भोईर शेवटी बॅटिंग करताना 2 बॉल मिळाले, त्याच्यावरती 2 षटकार खेळले, त्याच्यानंतर गोलंदाजीवरती दडपण होतं, प्रेशर होतं. अशा कंडिशनमध्ये गोलंदाजी करणं, मैदानाचा अनुभव, ह्या सर्व काही गोष्टी कसं वाटतं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर? नाही खूप छान वाटते कारण म्हणजे आता हंगाम सुरू झाला आहे आणि पहिल्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली म्हणून इथून कॉन्फिडन्स म्हणजे या हंगामामध्ये आपला राहील आणि मी कॉन्फिडन्स ठेवण्याचा प्रयत्न करेन. आणि एवढं काय नाही म्हणजे आज आता ही मॅच भेटली तर पुढच्या मॅचला चांगला एफर्ट लावण्याचा प्रयत्न करेन. या परफॉर्मन्स बद्दल बाकीच्या खेळाडूंनी दिलेली साथ, कदापि त्या धावा होत नव्हत्या, पण त्यामध्ये महेश पाटील यांची जी बॅट बोलली, कारण महेश पाटील यांच्या धावा देखील इम्पॉर्टंट होत्या आणि त्याच्यानंतर महेश पाटीलचे 2 षटकं, ह्या सर्व काही गोष्टी विजयामध्ये सामील होतात. तर महेश पाटीलचं कौतुक आणि ऑल टीमचं कौतुक कशा प्रकारे करशील? महेशचं म्हणजे खास करून कौतुक असते कारण महेशवरती आमची म्हणजे महेशवरती खूप भरोसा असतो आम्हाला आणि महेशकडनं आम्ही म्हणजे महेशकडे आम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचं विचारण्याचं काम करतो की महेश तुला 2 ओव्हर टाकायचे आहे, तुला बॅटिंग करायची आहे. पण महेशने ती बॅटिंगही केली आणि 2 ओव्हर छान टाकल्या म्हणून आम्ही जिंकले आणि शेवटला त्या 14 धावा राहिल्या होत्या म्हणून महेशचं मी कौतुक करेन. थँक्यू सो मच. मॅच सुरू होतं त्यामुळे जास्त प्रश्न नसतील. सरळ कॅमेरा आहे तो ऑन मॅचच्या दिशेने जाईल. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. आर.के. डोंगरपाडा यांच्यासाठी एक कॅश प्राईज झाले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, स्क्वेअर कट केला, चेंडू चालला दणदण करून सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. आर.के. डोंगरपाडा एका बाजूला, टीम आपण बघतोय दुसऱ्या बाजूला. डोंगरपाडा टीमसाठी एक कॅश प्राईज झाले. डोंगरपाड्याच्या कुठल्याही फलंदाजाने डोंगरपाड्याच्या 3 षटकार ठोकावले तर सदानंद पाटील डोंगरपाडा याचकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चला श्याम आमच्या जोडीने कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, इथे मात्र मिस करतोय. मागचा सामना काय रंगलेला होता, अटीतटी झुंज प्रेडिक्ट करणं कठीण असतं. अरे भाई क्रिकेट का खेल ऐसा है, क्रिकेट ऐसा खेल है जहां हर प्रेडिक्शन फेल है. असा तो क्रिकेटचा खेळ आपण पाहिला होता. प्रशांतजीने उल्लेख केला होता ऊन सावल्यांचा, आणि तो ऊन सावल्यांचा खेळ पाहिला होता आपण यावेळेला. कुरवा टप्प्यात चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता मिड विकेटच्या रिझनमध्ये. श्याम आमच्या जोडे कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. मागचा सामना थोडासा हार्टबीट वाढवणारा, त्याला हार्टबीटला कंट्रोल केले, त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना कूल अँड काम आज की श्याम मतलब श्याम के नाम आहे, आणि श्यामनं चांगली तिथे कामगिरी केली. श्याम जॉईन होतील. महत्वाचा सामना होता. आर.के. डोंगरपाडा टीम बॅटिंग करते. मुकुल सोनारला बऱ्याच क्षणातून आपण बघतोय, आणि असा एक खेळाडू जो याच गटामध्ये खेळला आणि आज जर पाहिलं तर प्रोफेशनल देखील चांगल्या पद्धतीने खेळला आहेत, मुकुल सोनार. श्याम स्वागत आहे आपलं. नक्कीच धन्यवाद तुकाराम मांगेला सर. चर्चा त्याची होईल पण खोलवा टप्प्यात चेंडू चाललाय शॉर्ट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय आलाय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले गेले आणि 1 धाव येते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की महत्वाचं आहे आपण मुकुल सोनारचा जर विचार केला तर म्हणजे विनर स्पोर्ट्स असेल, त्यानंतर बरेचसे असे जे व्यावसायिक जे संघ आहेत त्या संघामध्ये मुकुल सोनारला आपण सातत्याने बघितलंय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप कॉर्नर रिजन मध्ये, पण क्षेत्ररक्षक आहे सध्या. 1च धाव मिळेल आणि 1 धावेने आर.के. डोंगरपाडा संघ पोहोचलाय, तो म्हणजे 7 धावेवरती. सध्या आपण बघतोय सर की 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दुर्गेशने खूप छान गोलंदाजी केली. छान गोलंदाजी चंदनचा 11 कडनं खेळताना फुल टॉस बॉल होता, स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल, पुढचा पाय थोडासा चेंडूच्या रेषेत नेला, स्वीप केला, चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवला. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या वेळेला धनंजय आणि खास करून प्रशांतजी होते त्यावेळेला म्हटलं दुपारच्या सत्रामध्ये धावांचा ओघ वाढतो. एक कोपरीचं असं मैदान आहे ना,
म्हणजे आज शुक्रवारचा दिवस आहे, बरेचसे चित्रपट शुक्रवारी रिलीज होतात, पण जास्त हाऊसफुल असतो 3 ते 6 वाला शो. बरेच जण जातात, जेवून बिवून जातात. पण हे कोपरीचं मैदान आहे ना, इथे 12 ते 3 हाऊसफुल असतो. कारण षटकार चौकाराची आतषबाजी हाऊसफुल पॉवरफुल गेम होत असं, त्याची झलक याच्या अगोदर पाहिलेली आहेत. आता कुठे सुरुवात झाली. 12 ते 6 वाला शो आहे आणि तो हाऊसफुल नक्कीच होणार, कारण प्रेक्षकांची संख्या मैदानावरती आहेत. कित्येक प्रेक्षक, म्हणजे मागचा सामना अक्षरशः काही जण फोन करून एकाला सांगत होते, मेसेज करून सांगत होते, बाबा NPNच्या तू यूट्यूब चॅनलवरती आहे, इतका मॅच रंगलाय, इतकी मजा आली आहे. आणि असं करून प्रेक्षक हळूहळू या दिशेला आल्यात आणि काही ऑनलाईन देखील याचा आनंद घेतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. नक्कीच 11 धावा फलकावरती लागले गेल्यात आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे का खूप हाय व्होल्टेज होता तो, कारण त्याचीही चर्चा होईल. कारण सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की शेवटचा जेव्हा षटक हाताळायचं होतं ना, तेव्हा मीही जयला बोलत होतो की मी नाही टाकत असं. नाही, तुम्ही जसा उल्लेख केला बघा, मी तुमच्या त्या शब्दाला थोडंसं पुढे नेतो. ज्यावेळेला व्होल्टेज वाढतो ना, त्यावेळेला फ्यूज उडतो. पण मागच्या मॅचमध्ये बरेच जण कन्फ्यूज होते मागच्या सामन्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं, कारण खेळपट्टीच्या बाहेर आहे. श्रवण आलाय सध्या गोलंदाजी मार्कवरती, पण इथून नो बॉलचा इशारा आलाय आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. समोरचा बॅटर जर आपण बघितला तर पप्या आहे, आणि पप्याकडे ती क्षमता आहे ते मोठे फटके खेळण्याची. बघा, क्षमता आहे तर तुम्हाला लायसन पण आलंय ना आता फटके खेळण्यासाठी, लायसन्स टू किल. तुम्हाला तो फटका खेळण्याची मुभा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय, जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार, चौकार. ती नाही तोडेगी, आणि सध्या ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला भेटली जाते. आणि सर म्हटल्याप्रमाणे की 16 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि खूप चांगला स्टार्ट पहिल्या चेंडूवरती या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. नाही, पहिल्या षटकात जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. कदाचित तो स्कोरबोर्ड 4 सुरू झाला होता, तो 14, 16, 18 वरती नेणं अपेक्षित होतं. दुपारचं सत्र आहे, तिथे थोडंसं रोखला गेला होता. आताही सुरुवात झाली चौकारनं. बघा, ज्यावेळेला तुम्ही स्टार्ट करता, सुरुवात करता, मागचा सामना जसं तुम्ही पाहिला होता, तुम्ही जर सुरुवात चांगली केली तर शेवट तुम्हाला करायचं आहे, शेवटपर्यंत राहायचं आहे. तसं नाही घडलं. NCC बीनं रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गमावले, प्रेशर निर्माण झाला, बिल्ड झाला. सोपं नाही आहे अशा सामन्यामध्ये. हा फटका बराच वर गेला, बराच वर 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 वर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय झेल, सुंदर झेल. हवेच्या झोतानं चेंडू ट्रॅव्हल होत होता. अशा चेंडूला झेल टिपलं थोडंसं कठीण असतं. शेवटच्या षटापर्यंत चेंडूवरची नजर ढळू दिली नाहीये आणि एक सुरेख असा झेल टिपलाय. पहिला गडी बाद होतोय. नवीन बॅटर पप्या आपण सध्या बघतोय बाद झाल्यात. मोठा फटका खेळण्याच्या इथून विचार केला तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला गेलाय आणि दुर्गेशच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. सध्या आपण बघतोय नवीन बॅटर पार्थ आलाय. नवीन बॅटर गोलंदाजी मार्कवरती नवीन बॅटर पार्थ आपण सध्या बघतोय. मुकुल आहे, मुकुलकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे, पण इथून पप्प्याने जर विचार केला तर थोडीशी आईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण 5 षटकांचा हा मॅच आहे आणि त्यामुळे 5 षटकांमध्ये थोडंसं सेन्सिबल खेळणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय चर्चा त्याची होईल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून आपण बघितलं गेलं तर बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागतोय आणि सरळ यष्टीरक्षक भूपेन च्या हातामध्ये विसावला जातोय. भूपेंद्र रिंझड आपण जर बघितलं गेलं तर अजून एक खेळाडू जो आज आपल्यामध्ये नाही पण सर्वांच्या मनामध्ये ज्याने अधिराज्य गजवलंय तो म्हणजे बदाम. त्याचं नाव नक्कीच सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा असते, विजय मामा चषकामध्ये सुद्धा त्या नावाचा एक फ्लॅग लागला जातो, बदाम या नावाचा नक्कीच, आणि त्याचीही चर्चा होईल. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, फलंदाज पहिला सफल झाले आणि तिथून जर विचार केला तर पुन्हा एकदा
आतमधून खेळण्याचा प्रयत्न केलाय. जसं तुम्ही विश्लेषण केलं तर तुम्ही थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर आला, शपल आला. कदाचित फणसानी तेच पाहिलं होतं, तुम्ही शपल आले आणि आता गोलंदाजाने थोडंसं तुम्हाला टॅकल केलंय. ऑफस्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवरती श्रवणनं केलाय. आकोटाप्याचा चेंडू आहे काय, आणि चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार पाठवले. उत्तुंग असा षटकार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सर विचार केला ना, या 2 दिवसामध्ये हवेचा झूज जर बघितला ना तर ऑफसाईडला होता. आणि आज चंदनसर गडातील संघ आहेत आणि आज हवेचा झोतही चेंज झालाय. म्हणजे या स्पर्धेला जसजशी स्पर्धा पुढे पुढे जात जाईल ना, तसं तसं या मैदानावरती आपल्याला षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटेल. बिलकुल, हवाने थोडासा रुख बदला आहे, जसं म्हणूया हवेने दिशा बदलली. त्याच्यामुळे काय झालं, ही स्पर्धा आहे ना, म्हणजे यशस्वी दिशेने वाटचाल करताना बघतोय ती थोडीशी दिशा जी बदलली आहे. कारण इंटरेस्ट वाढतो ज्या वेळेला रन येतात. आई फटका खेळला आहे गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक पाठला करतो, इथे खराब क्षेत्ररक्षण. प्रायोरिटी काय होती बघा, अशा वेळेला तुमची प्राथमिकता काय पाहिजे, या चेंडूला रोखणं, धावा रोखणं नंतरचं होतं. पहिला चेंडूला स्टॉप करणं, चेंडूला थांबवणं. कधी थोडीशी मिस्टेक झाली त्या क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमारेषा. आणि मी का सांगतोय, आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो, ज्यावेळेला चर्चगेट विरारमध्ये चर्चगेटवरती बसतो ना, कॉर्नर सीट पाहिजे. दादरला आला तर बाबा एक तरी सीट पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला बँड्रा अंधेरीला आलं बाबा एकदा तर घुसू तरी दे. प्रायोरिटी बदलते, क्रिकेटच्या खेळामध्ये प्राथमिकता बदलते. प्राथमिकता बघा, रिप्ले पहा, तुम्हाला फक्त जस्ट स्टॉप करायचा होता, थांबवायचं होतं चेंडूला. ही प्राथमिकता शिकवावी लागणार आहे, समजावी लागणार आहे. पहिला तुम्ही थांबवले असतं 2 धावा असत्या. या 2 धावाही महत्वाच्या. मागचा मॅच 1 धावाच्या फरकाने जिंकलाय, त्याच्यामुळे 1-1 धावेचं महत्व मोल माहिती आहे. स्कोअर बघतोय 26. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 26. नक्कीच 26 धावा फलकावरती लागले गेलेत. सध्या श्रवण आहे आणि श्रवणच्या या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय. सध्या आपण बघतोय दुर्गेश, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं.